नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 10 एप्रिल 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे गुरुवारचा आहे. विश्वावसु नाम संवत्सर आहे. सूर्याचा उत्तरायण चालू आहे. वसंत ऋतू आहे. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची त्रयोदशी आहे. नक्षत्र पूर्व आहे. योग वृद्धी आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो कौलव आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो तैतील आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 9:19 ते 10:54 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:04 ते 12:52 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याच प्रकारे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 2:02 ते 3:37 आणि यमगंड काळ सकाळी 6:11 ते 7:45 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र सिंह राशीमध्ये भ्रमण करेल. संध्याकाळी 7:05 हा चंद्र कन्या राशीमध्ये प्रवेश करेल. तिथेच असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. कर्केतल्या मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. वृषभेतल्या हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. त्याचप्रमाणे मीन राशीत असणाऱ्या बुध, शुक्र, शनी आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. संध्याकाळी 7:05 हा चंद्र तुमच्या 6व्या स्थानात भ्रमण करेल. चतुर्थातल्या मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. द्वितीयातल्या हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल आणि व्ययातल्या बुध, शुक्र, शनी आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी आणि मूड अतिशय चांगल्या प्रकारचा दिसून येईल. संध्याकाळच्या आधी जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील. त्याचप्रमाणे कामाचा ओरख सुद्धा दांगा दिसून येईल. नवीन कामंसुद्धा तुम्ही आजच्या दिवशी आरंभ करू शकता. मात्र संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये अचानकपणे तुमचा जो मूड आहे, तुमचा जी मानसिकता आहे त्याच्यामध्ये बदलाव दिसून येईल. त्या संदर्भात थोडी काळजी घ्या. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार यापासून लांब राहणं गरजेचं राहील. स्ट्रेस, टेन्शन थोडं जास्त प्रमाणात जाणवेल. त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. संध्याकाळी 7:05 हा चंद्र पंचमात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. तुमच्याच राशीतल्या हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग सुद्धा करणार आहे. तृतीयातल्या मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. लाभातल्या बुध, शुक्र, शनी आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणारे दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज खरं तर तुम्ही घरात राहणं पसंत कराल. घरातल्या व्यक्तींवरचे नातेसंबंध सुद्धा सुधारतील. याचमुळे तुम्हाला आजच्या दिवस काही चांगला आराम सुद्धा मिळू शकेल. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये मात्र गोष्टी थोड्याशा वेगळ्या होऊ शकतील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे गैरसमज किंवा वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. खास करून ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. गोष्टी थोड्याशा वेगळ्या प्रकारे होऊ शकतील. काळजी घ्या. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय, कमिटमेंट, प्रॉमिसेसपासून लांब राहणं गरजेचं राहील. तुमची मानसिकता थोडीशी बिघडल्याचे जाणवेल. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. संध्याकाळी 7:05 हा चंद्र तुमच्या चतुर्थात भ्रमण करेल. व्ययातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. द्वितीयातल्या मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. याचप्रमाणे तुमच्या दशमात असणाऱ्या बुध, शुक्र, शनी आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. आज संपूर्ण दिवस तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल.
महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार याकरता आजचा दिवस अतिशय उत्तम असणार आहे. कामाचा धडाका चांगलाच राहणार आहे. मात्र संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल, परंतु आराम मिळणं कठीण होऊन बसेल. घरातल्या व्यक्तींबरोबर वादविवादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतील. घरातले जे स्त्री वर्ग असतील त्यांच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. संध्याकाळी 7:05 हा चंद्र तुमच्या तृतीयात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. लाभातल्या हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. तुमच्याच राशीतल्या मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल आणि भाग्यातल्या बुध, शुक्र, शनी आणि नेपच्यूनबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्ही महत्त्वाचे कामं संध्याकाळपर्यंतच्या कालावधीमध्ये करून घ्या. ते पूर्ण होताना दिसेल. काही चांगले आर्थिक लाभ मिळू शकतील. काही चांगल्या गुंतवणुकासुद्धा होऊ शकतील. मात्र संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये फिरणं वगैरे जास्त होईल. काही महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील, परंतु संध्याकाळ नंतरचा कालावधी याकरता अतिशय अशुभ फलदायी असणार आहे. सर्वप्रथम तुमच्या मानसिकतेवर त्याचा परिणाम दिसून येईल. थोडंसं मानसिकतेच्या संदर्भामध्ये भिरभिरणपणा किंवा चित्त स्थिर न राहणं अशा प्रकारचे अनुभव येतील. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार यापासून लांब राहणं गरजेचं राहील. स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं सुद्धा महत्त्वपूर्ण राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. संध्याकाळी 7:05 हा चंद्र तुमच्या द्वितीय स्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. दशमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल आणि व्ययातल्या मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. याचप्रमाणे तुमच्या अष्टमात असणारे बुध, शुक्र, शनी आणि नेपच्यून याबरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणार आहे. दिवसभरातील जी काही महत्त्वपूर्ण कामं असतील ते संध्याकाळपर्यंतच्या कालावधीमध्ये करून घ्या. त्यामध्ये तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी, कामाचा उरक सुद्धा दांडगा राहील. महत्त्वपूर्ण कामं तुमची पूर्णसुद्धा होताना दिसेल. त्याचप्रमाणे संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये आर्थिक संदर्भातले कुठलेही व्यवहार करू नका. प्रलोभनाला बळी पडू नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. याचप्रमाणे वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. संध्याकाळी 7:05 हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे. तिथेच असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युतियोग करेल. लाभातल्या मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. भाग्यातल्या हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. सप्तमातल्या बुध, शुक्र, शनी आणि नेपच्यूनबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. आजचा दिवस थोडासा धावपळीचा राहील, धकाधकीचा राहील. थोडंसं तुमची दमछाक झाल्यासारखी वाटेल. कामं तुमची मार्गी लागू शकतील. मात्र संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये अचानकपणे तुमच्या मानसिकतेमध्ये टोकाचे बदल दिसून येतील. चिडचिडेपणा, अपेक्षित कामं न होणं, फ्रस्ट्रेशन, स्ट्रेस, टेन्शन, वैवाहिक जोडीदारावर वादविवादाचे प्रसंग अशा प्रकारचे काही चिन्ह दिसू शकतील. त्यामुळे तुमची मानसिकता बिघडू शकेल. स्वतःवरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. आरोग्याकडे लक्ष द्या. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. संध्याकाळी 7:05 हा चंद्र तुमच्या व्यय स्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. दशमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. अष्टमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. षष्ठातल्या बुध, शुक्र, शनी आणि नेपच्यूनबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. दिवसभराचे सर्व काही महत्त्वपूर्ण कामं संध्याकाळच्या आधी जर का केली तर ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल. खास करून तुम्हाला काही चांगले आर्थिक लाभ मिळू शकतील. मात्र संध्याकाळनंतरचा कालावधी हा अतिशय अशुभ फलदायी असणार आहे. काही स्ट्रेस, काही टेन्शन, काही फ्रस्ट्रेशन तुमच्या डोक्यात येऊ शकतील. त्याच्यामुळे तुमच्या मानसिकतेमध्ये बऱ्याच प्रमाणात बदल दिसून येईल. काळजी घ्या. स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या. वैवाहिक जोडीदारावर सुद्धा
वादविवादाचे प्रसंग उद्भवू शकतील. या संदर्भात अलर्ट राहणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 10व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. संध्याकाळी 7:05 हा चंद्र तुमच्या लाभ स्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. भाग्यातल्या मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. सप्तमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. आणि पंचमातल्या बुध, शुक्र, शनी आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं संध्याकाळपर्यंतच्या कालावधीमध्ये करून घ्या. ते अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल. कामाचा उरकसुद्धा दांडगा दिसून येईल. तुमच्या कामाचं ॲप्रिसिएशन होईल. मात्र संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारची कामं हाती घेऊ नका किंवा तत्संबंधी निर्णय घेऊ नका. आर्थिक संदर्भात तुमचे अंदाज चुकू शकतील. गोष्टी थोड्याशा वेगळ्या प्रकारे पुढे जाऊ शकतील. या संदर्भात काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. संध्याकाळी 7:05 हा चंद्र तुमच्या दशम स्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. अष्टमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. षष्ठातल्या हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल आणि चतुर्थातल्या बुध, शुक्र, शनी आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. आज संपूर्ण दिवस तुमच्यासाठी अतिशय उत्तम असणार आहे. खास करून तुमच्यातला कॉन्फिडन्स, एनर्जी खूप चांगली राहील. फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. भाग्याची उत्तम साथ तुम्हाला लाभेल. संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये मात्र अचानक तुमचा जो मूड आहे, मानसिकता आहे, त्यामध्ये बदल दिसून येईल. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या काही वेगळ्या अनुभव किंवा खबर तुम्हाला मिळू शकेल की ज्यामुळे स्ट्रेस, टेन्शन वाढू शकेल. घरामधलं वातावरणसुद्धा बऱ्याच प्रमाणात गढूळ झाल्यासारखं जाणवेल. या संदर्भात स्वतःवरती नियंत्रण ठेवणं आणि काळजी घेणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 8व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. संध्याकाळी 7:05 हा चंद्र भाग्यस्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. सप्तमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. पंचमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. आणि तृतीयातल्या बुध, शुक्र, शनी आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणार आहे. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आज संपूर्ण दिवसात महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ नका. थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये धार्मिक स्थळांना भेटीगाठी देणं, तत्संबंधी काही चांगले अनुभव येणं, अशा प्रकारच्या काही गोष्टी घेतील. मात्र स्वतःच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात किंवा निर्णय संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये करू नका. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या 7व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. संध्याकाळी 7:05 हा चंद्र तुमच्या 8व्या सणात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. षष्ठातल्या मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. चतुर्थातल्या हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. याचप्रमाणे द्वितीयातल्या बुध, शुक्र, शनी आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. मात्र संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं राहील. प्रलोभनाला बळी पडू नका. कुठल्याही प्रकारचे महत्त्वाचे निर्णय, छोटे किंवा मोठे, अजिबात घेऊ नका. आर्थिक संदर्भामध्ये काही फटका बसण्याची शक्यता राहील. काळजी घ्या. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 6व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. संध्याकाळी 7:05 हा चंद्र तुमच्या 7व्या सणात भ्रमण करणार आहे. पंचमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. सप्तमात असणाऱ्या केतूबरोबर हा चंद्र युतियोग करेल.
तृतीयातील हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे आणि तुमच्याच राशीतल्या बुध, शुक्र, शनी आणि नेपच्यूनबरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणारा दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवसात कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं अजिबात करू नका किंवा कामाची सुरुवात सुद्धा करू नका. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या काही गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे होतील. याचप्रमाणे आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये वैवाहिक जोडीदाराबरोबर मतभेद, मतवैचित्र, वादविवादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतील. लक्षात घ्या, गैरसमज हे त्यामध्ये प्रामुख्याचं कारण असेल. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं अजिबात हाती घेऊ नका. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 10 एप्रिल 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.